जालना जिल्ह्यातल्या परतूर शहरामध्ये रात्री प्रतीक्षा गोरे तहसीलदार यांनी जे मुरुम चोरणारे हैवा आहेत, जेसीपी पोकलॅन मशीन आहेत, हे पकडले आणि कारवाई केली। तहसीलदारवर रात्री प्राणघातक हल्ला झालेला आहे, त्यांचा हात फ्रॅक्चर झालेला आहे। मी विधानसभेच्या सभागृहामध्ये आता या विषयावर बोललो आहे। उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी याचं निवेदन करावं। एकीकडे आपण जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतो जगभरामध्ये, आणि महिला अधिकाऱ्यावर वाळू चोरणारे, मुरुम चोरणारे रात्री 1 वाजता पकडले असता तहसीलदारला मारहाण केली। तहसीलदारचा हात फ्रॅक्चर झालेला आहे, त्यांचा जीव जाईल की वाचेल एवढी मारहाण झालेली आहे। आणि या गुंडांना पकडण्यासाठी पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत। जालना जिल्ह्यामध्ये 1000 हैवा जे बुलढाणा जिल्ह्यातले आहेत, वाशिम जिल्ह्यातले आहेत, अकोला जिल्ह्यातले आहेत, पूर्णा नदीची वाळू काढतात। 5 लोकांचा मृत्यू झालेला आहे। वाळूच्या वाहनाखाली चिमरून 5 लोक या आठवड्यात मृत्युमुखी पडलेले आहेत। गोदावरी नदीवर घनसावंगी तालुका या ठिकाणी 40 गावामध्ये बिना टेंडरची वाळू काढली जाते। म्हणजे जिल्ह्यात गोदावरी, दुधना, पूर्णा या नदींची चालणी केली। दुसरीकडे पंतप्रधानांचा मोठा वाळूच्या संदर्भातला महत्त्वाकांक्षी विषय आहे की गरिबांच्या घराला 5 ब्रास वाळू फुकट द्यायची आहे। माझ्या एका मतदारसंघात 27,000 घरकुलं मंजूर झाली। वाळू अभावी घरकुलाची कामं बंद आहेत, वाळू अभावी शासकीय कामं बंद आहेत। मागच्या विधानसभेत मी हा विषय मांडला। जिल्हा नियोजन विकास मंडळाची बैठक मागच्या आठवड्यात झाली, त्याही बैठकीमध्ये हा विषय मांडला। म्हणजे वाळू चोरणारे, मुरुम चोरणारे, मुजोर लोक, गुंड लोक अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांना मारहाण करतात। ही पहिली वेळ नाही आहे। आता तहसीलदारला जखमी केलंय, याच्यापूर्वी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनाही धक्काबुक्की केली होती। एका तहसीलदारच्या अंगावर वाहन टाकण्याचा प्रयत्न झाला होता। जो हल्ला झालेला आहे, या हल्ल्यामध्ये तहसीलदार गंभीर जखमी आहेत। आज महिला दिनानिमित्त, महिला दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जन्मशताब्दी वर्ष म्हणून आपण साजरा करतोय। आणि सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी महिलांना बोलण्यासाठी आजचा दिवस ठरवलेला आहे। सभागृहात यावर सगळ्या महिला चर्चा करतील। पण महिला अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या गुंडांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली गुन्हा दाखल करा, असं मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय आणि त्यांनी निवेदन करतो म्हणून सांगितलंय। जो हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये जे गुंड आहेत, अखिल बिल्डर, इलियास कुरेशी, अमजद कुरेशी, इरफान युसुफ शेख, जुबेद व इतर काही लोक आहेत, यांनी मारहाण केली रात्री 1 वाजता। आणि आपण एकीकडे सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, आपण 8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा करणार आहोत आणि त्याच्या पूर्वसंध्येला हा हल्ला झालेला आहे। जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकारी यांनी एक तर शासकीय कामाला वाळू उपलब्ध करून द्यावी, गौण खनिज मुरुम द्यावा, दगड द्यावा। वारंवार आम्ही बोलतोय, पण कलेक्टर आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांनी वाळू माफियांचा प्रशासनावर प्रचंड दबाव आहे आणि या गुंडांवर हद्दपारीच्या कारवाया झाल्या पाहिजेत। वाळूचं जे धोरण आहे, ज्यावेळेला चंद्रकांत दादा पाटील महसूल मंत्री होते, त्यावेळेला पाणी पुरवठा व भूजल खात्याचा मंत्री मी होतो। जे धोरण ठरलेलं आहे, वाळू चोरणाऱ्या लोकांची वाहनं जप्त केल्यानंतर त्यांना 7 लाख रुपये दंड लावला पाहिजे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलं पाहिजे, दुसऱ्यांदा एकदा दंड लावला पाहिजे, तिसऱ्यांदा त्याला हद्दपार केलं पाहिजे, किंवा त्याच्यावर मोका लावण्याची तरतूद आहे। वाळू माफिया
गौण खनिज चोरणारे, मुरुम चोरणारे, दगड चोरणारे हे लोक यांच्यावरती मोका लावण्याची तरतूद या धोरणामध्ये आहे। आणि जे अधिकारी मग महसूलचे असोत किंवा पोलीस प्रशासनातले असोत वाळू माफियाला किंवा चोरी करणाऱ्याला मदत करत असतील त्यांच्यावर सुद्धा मोका लावण्याची तरतूद या वाळू धोरणाच्या कायद्यामध्ये आहे। वाळूच्या संदर्भात, गौण खनिजच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री यांना मी आज भेटून पत्र देणार आहे। उपमुख्यमंत्री यांना आता पत्र दिलं आहे आणि याच्या धोरणामध्ये काही बदल करावा लागेल। शासकीय कामाला वाळू मिळत नाही। साधारणतः 10,000 कोटीपेक्षा जास्त विकासाची कामं आमच्या मतदारसंघात आहेत। माझ्या एकट्या मतदारसंघात 27,000 घरकुलं मंजूर आहेत। पंतप्रधान आवासची घरं आहेत, अहिल्याबाई होळकरची घरं आहेत, यशवंतराव चव्हाण योजना राज्य सरकारनं आणली, देवी अहिल्याबाई होळकर योजना राज्य सरकारनं आणली, यशवंतराव चव्हाण योजना भटक्या विमुक्तांसाठी राज्य सरकारनं आणली। केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्या काही घरकुलाच्या योजना आहेत, विकासाची कामं आहेत, रस्ते आहेत, पुलं आहेत, या धोरणामध्ये काही बदल करावा लागेल। तोपर्यंत घरकुलांना मोफत वाळू मिळणार नाही। एक पॉईंट दिलेला आहे जिल्ह्यात, ज्या घरकुलाला मोफत वाळू द्यायची ती एक पॉईंट आहे आणि 200 किलोमीटर वाळून यायची म्हणलं तर वाहनाला तेवढेच पैसे लागतात, मोफत वाळू मिळत नाही। काही धोरणात बदल करण्याच्या संदर्भात सभागृहामध्ये आम्ही चर्चा करणार आहोत। वाळू अभावी सगळी कामं ठप्प आहेत। वाळू चोरीचं प्रमाण माझ्याकडं आमच्या जिल्ह्यात गोदावरी, दुधना आणि पूर्णा 1000 हायवा चोरी करतात। त्यांची वाहनं हरास केले पाहिजेत, त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली गुन्हा दाखल केला पाहिजे, त्यांना हद्दपार केलं पाहिजे। ह्या सगळ्या तरतुदी आहेत आणि या संदर्भात मी सभागृहामध्ये आज बोललेलो आहे। त्याच्यावरती कठोर कारवाई व्हावी। राज्यभरामध्ये अधिकाऱ्यांच्या अंगावर गाड्या घालणे, अधिकाऱ्यांना मारहाण करणे, यामुळे अधिकाऱ्यांचं मनोधैर्य खचलेलं आहे। वाळू माफिया कोणाचे आहेत, कोणत्या पक्षाचे आहेत, कोणाचा आश्रय घेतात, यापेक्षा यांचं कंबरडं मोडणं आवश्यक आहे, असं सभागृहामध्ये मी आज बोललेलं आहे। तहसीलदारांना जबर मारहाण झालेली आहे आणि त्यामुळं मी सभागृहात हा विषय मांडलेला आहे।